नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व भावी पोलिसांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर पहा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये वारंवार जे प्रश्न विचारले जातात आणि जे सोपे प्रश्न असतात, की म्हणजे एकदाच तुम्ही जर तो प्रश्न वाचला तर तुमच्या लक्षात बसून जाईल आणि तुम्ही विसरणार नाही. पण त्याला तुमची रिव्हिजन असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही तो वाचलेला असणं गरजेचं आहे. एखादा कठीण प्रश्न असला तो तो जर तुम्हाला परीक्षेत आला नाही, तर त्यामध्ये काही हरकत नाही. पण जर एखादा सोपा प्रश्न तुमच्याकडून सुटला, म्हणजे तुमचा रिझल्ट जाण्याचा चान्स असतो. म्हणून पहा मित्रांनो, असे प्रश्न आहेत की जे वारंवार परीक्षेला विचारलेले आहेत आणि भविष्यातही विचारले जाऊ शकतात. त्या सर्व प्रश्नांचा सराव आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि पहा मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओला सुरुवात केली याचा अर्थ असा की तुम्ही अभ्यासाला लागलेले आहात. दोन्हीही गोष्ट करणे गरजेचे आहे. म्हणजे तुमचं ग्राउंडही तेवढं चांगलं असणं आवश्यक आहे आणि तुमचा अभ्यासही तेवढा चांगला असणं आवश्यक आहे. जो ग्राउंड आणि अभ्यास दोन्हीही कंटिन्यूमध्ये ठेवेल त्याचाच रिझल्ट हा येणार आहे. म्हणून पहा मित्रांनो, ग्राउंड जर तुमचं सुरू असेलच, पण आपण त्यासोबतच हळूहळू जर अभ्यासाला सुरुवात केली तर नक्कीच आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात. तर आता जास्त टाइमपास न करता सरळ आपण सुरू करूया आपल्या आजच्या प्रश्नांना. तर पहा मित्रांनो, आपला पहिलाच प्रश्न आहे की गुलामगिरी पुस्तक कोणी लिहिले? याचं योग्य उत्तर आहे महात्मा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर आपण क्वेश्चन रिपीट करतोय, त्याचं कारण असं की तुमच्या लक्षात बसायला हवं, नाहीतर मग काय क्वेश्चन येत राहतील आणि जात राहतील. जर आपण दोनदा रिपीट केलं तर तुमच्या ते सहजासहजी लक्षात राहू शकते. त्यानंतर पहा, पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. लोकहितवादी कोणास म्हणतात? याचं योग्य उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. तर लोकहितवादी जर आलं तुम्हाला तर डायरेक्ट गोपाळ हरी देशमुख हे उत्तर तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर पहा, तिसरा प्रश्न आहे राष्ट्रीय सभेची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? याचं योग्य उत्तर आहे A.O. ह्यूम यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय सभेची स्थापना म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर पहा, पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिला? याचं योग्य उत्तर आहे बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध लिहिलेला आहे. नंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली? याचं योग्य उत्तर आहे 1761. 1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली होती. आणि तुम्हाला जर विचारलं की पानिपतची तिसरी लढाई कोणादरम्यान झाली तर तुम्ही त्याला मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये झाली होती. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 6 आहे एक गाव एक पानवटा चळवळ कोणी सुरू केली? याचं योग्य उत्तर आहे बाबा आढाव. बाबा आढाव यांनी एक गाव एक पानवटा ही चळवळ सुरू केली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऋषभदेव. ऋषभदेव हे जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर आहेत आणि हा प्रश्न वारंवार परीक्षेला विचारला जातो. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 8. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे आपण पर्याय देतच नाही आहोत. याचं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. डायरेक्ट सरळ जे उत्तर आहे, कारण की पर्याय देऊन तुमची जर डिमांड असेल तर आपण पर्यायही देऊ शकतो, पण पर्यायांकडे आपलं लक्ष जे आहे ते विचलित होऊ शकते. म्हणून आपण सरळ उत्तरांवर म्हणजे जे आन्सर आहे त्यावरच फोकस करतोय. तर सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? सिंधुदुर्ग, पण 2011च्या जनगणनेनुसार. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 9 आहे नाथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सिक्कीम. सिक्कीम राज्यामध्ये नाथुला खिंड आहे. त्यानंतर पहा, पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. देशातील सर्वात मोठे राज्य कोणते? याचं योग्य उत्तर आहे राजस्थान. राजस्थान हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. आणि जर तुम्हाला लहान राज्य विचारलं तर ते आहे आपलं गोवा. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 11 आहे भारतात नियमित पाऊस कोणत्या जे आहे ते वाऱ्यामुळे पडतो? तर याचं योग्य उत्तर आहे नैऋत्य मोसमी वारे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे भारतात हा नियमित पाऊस पडत असतो. नंतर पहा, प्रश्न क्रमांक 12 आहे देशाच्या खनिज उत्पादनात सर्वाधिक वाटा असलेले राज्य कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे ओडिसा. ओडिसा राज्य हे देशाच्या खनिज उत्पादनात सर्वाधिक वाटा देणारे राज्य आहे. नंतर भारतात कापसाचे सर्वाधिक उत्पादन होणारे राज्य कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे गुजरात. गुजरातमध्ये देशातील सर्वात जास्त कापसाचं उत्पादन होते. त्यानंतर कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये कुनो नॅशनल पार्क आहे. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 15. कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. कुचिपुडी हा नृत्य प्रकार जो आहे तो आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. नंतर पहा, प्रश्न क्रमांक 16 आहे मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या भागात आहेत किंवा राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहेत? तर त्याचं उत्तर आहे तिसऱ्या भागामध्ये आपल्याला मूलभूत हक्क जे आहे ते दिसतात. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 17 आहे IPC कोणत्या वर्षापासून अंमलात आले
आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1862. 1862 पासून IPC हे अंमलात आले होते. यावर तुम्हाला प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की त्याचं नाव आपण आता बदललेलं आहे. नंतर पहा, प्रश्न क्रमांक 18 आहे, मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास सर्वोच्च न्यायालयात कोणत्या कलमान्वये दाद मागता येते? म्हणजे तुमच्या मूलभूत हक्काचं हनन जर झालं तर कोणत्या कलम तुम्हाला अधिकार देते सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा? तर ते कलम आहे 32. कलम 32 हे मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास तुम्हाला न्यायिक संरक्षण प्रदान करते. तुम्ही डायरेक्ट उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात त्या ठिकाणी दाद मागू शकता. नंतर पहा, प्रश्न क्रमांक 19 आहे, मूलभूत कर्तव्यांशी संबंधित असणारे राज्यघटनेतील कलम कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे कलम 51A. 51 हे कशाशी संबंधित आहे? तर मूलभूत कर्तव्यांशी. नंतर पहा, प्रश्न क्रमांक 20 आहे, पंचायत राज विषय कोणत्या सूचीत आढळतो? आपल्याला माहितीच आहे की 3 सूच्या असतात, राज्य सूची, त्यानंतर केंद्र सूची, अगोदर केंद्र सूची, नंतर राज्य सूची आणि नंतर समवर्ती सूची. तर त्यामधील राज्य सूचीमध्ये पंचायत राज हा विषय येतो. म्हणून जर तुम्हाला विचारलं पंचायत राज विषय कोणत्या सूचीमध्ये येतो, तर राज्य सूचीमध्ये. नंतर पहा, प्रश्न क्रमांक 21 आहे, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर योग्य उत्तर आहे पुणे. पुणेमध्ये महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय आहे. नंतर पहा, प्रश्न क्रमांक 22 आहे, सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य कोणते? देशातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य कोणते? तर उत्तर प्रदेश. हे तर सर्वांना माहीत असणं अपेक्षित आहे. नंतर पहा, प्रश्न क्रमांक 23 आहे की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक परिषद कोठे भरते? तर त्याचं योग्य उत्तर आहे दावोस. दावोस इथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक परिषद भरत असते. नंतर पहा, प्रश्न क्रमांक 24 आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई येथे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे. नंतर पहा, प्रश्न क्रमांक 25 आहे, HTTPचे दीर्घ स्वरूप कोणते किंवा फुल फॉर्म काय? तर त्याचं योग्य उत्तर आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. कशाचं? HTTPचं. नंतर पहा, प्रश्न क्रमांक 26 आहे, 1 TB बरोबर किती GB? तर याचं योग्य उत्तर आहे 1000. तर पहा मित्रांनो, ऑप्शनमध्ये दुसरा पर्याय नव्हता, म्हणजे 1000, 2000, 3000 आणि 4000 असे पर्याय होते. त्या कारणाने याचं उत्तर 1000 येते. पण जर ॲक्युरेट आपण आन्सर पाहिलं तर 1024 याचं योग्य उत्तर असणार. म्हणून तुम्हाला ऑप्शन जर 1024 दिसलं तर तुम्ही 1024 हे मानू शकता. नंतर पहा, 27वा प्रश्न आहे, पहिला लता मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. नंतर पहा, प्रश्न क्रमांक 28 आहे, भारताची पहिली अशोक चक्र विजेता महिला कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नीरजा भानोत. हे जे आहे ते भारताची पहिली महिला अशोक चक्र विजेता आहे नीरजा भानोत. नंतर पहा, प्रश्न क्रमांक 29 आहे, जगातील सर्वात मोठा खंड कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे आशिया. आशिया हा जगातील सर्वात मोठा खंड आहे. नंतर पहा, प्रश्न क्रमांक 30 आहे आणि शेवटचा प्रश्न, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? तर याचं योग्य उत्तर आहे 37 अंश सेल्सिअस. 37 अंश सेल्सिअस हे निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान असते. तर पहा मित्रांनो, आपण या ठिकाणी जे आहे ते वारंवार जे प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला परीक्षेला आलेले दिसतात, पुढेही येण्याची शक्यता आहे, त्या सर्व 30 प्रश्नांचा सराव केलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आगामी काळात जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला त्याची अपडेट जी आहे ती मिळत राहतील. या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. धन्यवाद.